भंडारा जिले में इन दिनों गर्मी ने लोगों का जीना मुश्किल कर दिया है। तापमान लगातार बढ़ता जा रहा है और तेज धूप से जनजीवन प्रभावित हो रहा है। गर्मी से राहत पाने के लिए लोग बड़ी संख्या में कूलर, एसी और फ्रिज का इस्तेमाल कर रहे हैं। इस वजह से बिजली की मांग में भारी बढ़ोतरी हुई है, जिसका सीधा असर ट्रांसफार्मरों पर देखने को मिल रहा है। ज्यादा लोड के कारण ट्रांसफार्मर ओवरहीट हो रहे हैं और उनके जलने का खतरा भी बढ़ गया है। इसी समस्या से निपटने के लिए अब महावितरण ने एक अनोखा तरीका अपनाया है। ट्रांसफार्मर को ठंडा रखने के लिए अब कूलर का इस्तेमाल किया जा रहा है, ताकि उनका तापमान नियंत्रित रहे और बिजली सप्लाई बाधित न हो। यह अनोखी पहल लोगों का ध्यान आकर्षित कर रही है और इससे बिजली आपूर्ति को सुचारू बनाए रखने में मदद मिल रही है। सर, जसं आपण आता बघतोय की प्रचंड उन्हाळा सुरू आहे आणि यामध्ये आपला तापमान जो आहे 44 डिग्री 45 डिग्री सेंटीग्रेड झालेला आहे आणि उन्हाच्या पासून संरक्षणासाठी लोक आपल्या घरी दिवसेंदिवस एअर कंडिशन आणि एअर कूलरचा वापर करत आहेत। त्यामुळे आमच्या वीज यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो आहे। विजेची मागणी लक्षात घेता तर आपले 33 केवी टाकडी उपकेंद्रामध्ये जे हे आमचे 2 पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत 10 MVA क्षमतेचे, हे वरील म्हणजे मोठ्या पॉवर हाऊसमधून जी 33,000 वोल्ट लाईन येते त्याला 11,000 वोल्ट लाईनमध्ये बदल करून याला शहरामध्ये वीज वितरणाकरता पुढे पाठवतात। तर 33,000 वोल्टवरून 11,000 वोल्टमध्ये लाईन कमी करताना आपल्या रोहित्रावर ताण पडतो आणि त्याच्यामध्ये जे उष्णता तयार होते ते उष्णता शोषण्याचं काम त्याच्यामधला ट्रान्सफॉर्मर ऑइल करत असतो। त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या तापमान 70 सेंटीग्रेडच्या वरती जाऊ नये याकरिता आपण त्याचे जे कूलिंग डक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्याला एअर कूल्ड वॉटर कूलर आपण लावलेलं आहोत, ज्याच्यामुळे त्याचा तापमान नियंत्रणमध्ये राहील आणि आपला जो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे त्याची सुरक्षा पण राहील आणि त्याला काही धोका होणार नाही याकरिता आपण एअर वॉटर कूलर तिथं लावलेले आहेत।